नमस्कार. प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस खूप येतो. मला ना खूपच अस्वस्थ वाटतं डॉक्टर, किंवा मला खूप काळजी वाटते. असे हे खूप कॉमन प्रश्न पेशंट घेऊन येतात माझ्याकडे, आणि त्यांना माहिती हवी असते की ह्या प्रेग्नन्सीमध्ये ओव्हरऑल स्ट्रेस कसा कमी करावा. तर आज आपण त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मी डॉक्टर भारती ढोरे पाटील, श्री हॉस्पिटल स्त्री आरोग्य डिपार्टमेंटची हेड, आपल्या सर्वांशी आज ही तुलूच साधणार आहे. तर स्ट्रेस कसा करायचा तुम्ही, कारण मानसिक स्वास्थ्य हे प्रेग्नन्सीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रेग्नन्सी सोडा, आपल्या जीवनात सुद्धा मानसिक स्वास्थ्य खूप महत्त्वाचं असतं. पण प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त त्याला महत्त्व का दिलं जातं, कारण त्याचा डायरेक्टली बाळाच्या विकासासाठी विकासावर परिणाम होतो. म्हणजे जशा प्रकारे ती वागते किंवा ज्या प्रकारे तिची जीवनशैली आहे त्याचा डायरेक्टली बाळावर परिणाम होतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण आपल्या जीवनशैलीचा आपल्या घरातल्यांवर कसा परिणाम होतो, डायरेक्टली त्याचा इफेक्ट होतोच. सेम ते बाळ तिच्याच पोटात असतं. त्यामुळे ती ज्या प्रकारे वागते किंवा ज्या प्रकारे तिच्या जीवनशैलीमध्ये फरक होतात किंवा बदल होतात ते डायरेक्टली बाळापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून तिचं मानसिक स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे संतुलित किंवा कमी स्ट्रेसफुल कसं करावं, त्याचा पहिलं त्याला एक 5-6 टिप्स आहेत की ज्याचे तुम्ही अवलंबू शकता किंवा तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये आणू शकता. पहिला नंबर 1, गरोदर बायकांनी किंवा प्रेग्नंट मुलींनी दिवसभरातले एक मी टाईम म्हणतात त्याला, तर तसा एक 5 ते 10 मिनिटं तिने योग किंवा ध्यानधारणा किंवा चॅन्टिंग हे केलंच पाहिजे. आणि हे काही नाही जमलं तरी सुद्धा डोळे झाकून एक 10 मिनिटं तिने एके ठिकाणी बसलं पाहिजे, जेणेकरून ती तिच्या जवळ जाते. ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी किंवा स्वतःच्या मनात जे विचार चालू आहेत त्या विचारांची प्रत्यक्षपणे जाणीव होते. तर ही पहिली गोष्ट. दुसरा, तिचा आहार 3 प्रकारचा आहार असतो: सात्विक आहार, राजसी आहार आणि तामसी आहार. ज्या वेळेला तुम्ही तामसी आणि राजसी आहार जास्त घेता त्या वेळेला तुमच्या मेंदूची किंवा विचारांची खूप उलाढाल होते किंवा खूप अस्वस्थता होते. त्यावेळेला ज्यावेळी तुम्ही पाहत असाल की तुम्ही सात्विक आहार घेता त्यावेळेला तुम्हाला खूप मनपूर्वक आतून तुम्हाला शांतता वाटते. त्यामुळे आहाराला खूप महत्त्व आहे. प्रोटीन्स जास्त घ्या, कार्बोहायड्रेट कमी घ्या, फॅट कमी करा, हे तर ठीक आहे. पण याच्यामध्ये तुमच्या आहारामध्ये नॉन व्हेजिटेरियन आहार जास्त, खूप वेळचा, खूप आंबट, खूप तिखट असा ज्या वेळेला आहार असतो त्यावेळेला तुम्हाला अस्वस्थता असणं अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे आहार हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे संतुलित आहार, योग्य वेळेला आहार, आणि आहार घेताना किंवा जेवताना तुम्ही तुमच्या प्लेटकडे बघून किंवा जेवणाकडे बघून खाणं तुम्ही खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून आहार पाहिल्यानंतर पहिला तुमचे फूड दिसतं आणि फूड तुम्हाला तुमचे पाचक द्रवपदार्थ सोडतं आणि ते तुम्हाला पचनासाठी उपयोगी पडतं. तर आहार खूप महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही प्रेग्नंट पेशंटनी कुठलेही न्यूजपेपर किंवा कुठलेही न्यूज चॅनल किंवा कुठलेही TV चॅनल जस्ट लाईक दॅट बघू नयेत. कारण जेव्हा तुम्ही निगेटिव्ह गोष्टी बघायला लागता किंवा निगेटिव्ह गोष्टी वाचायला लागता, ऐकायला लागता, तसे ते निगेटिव्ह थॉट्स तुमच्या डोक्यामध्ये फिरत राहतात आणि त्या निगेटिव्ह थॉट्सचं तुम्हाला स्ट्रेसमध्ये रूपांतर होतं. तुम्हाला नकळत त्या निगेटिव्ह थॉट्स बरोबर तुम्ही स्वतःला कोरिलेट करायला लागता, तुमच्या नकळत करायला लागतात. त्यामुळे हे शक्य तितके हे निगेटिव्ह थॉट्स बाजूला ठेवले तर जास्त चांगले प्रेग्नन्सीमध्ये. तिसरी गोष्ट, आपण पूर्वीपासून ऐकतच आलेलं आहे की प्रत्येक प्रेग्नंट पेशंटला ते सांगतात की धार्मिक पुस्तकं वाचा तुम्ही,
किंवा तुम्ही गाणी खूप छान संगीत ऐका, तर ह्याने तुम्हाला सुदिंग होतं, म्हणजे तुम्ही तुमच्या जवळ राहता. जेव्हा कधी तुम्ही म्युझिक ऐकता किंवा चांगली गाणी ऐकता त्यावेळेला ते सुदिंग पाहिजे, आणि ते सुदिंग असलं की तुम्ही तुमच्या शरीराच्या जवळ, तुमचं मन, तुमचा आत्मा आणि तुमचं शरीर हे एकत्र राहतं. आणि ज्या वेळेला ते एकत्र राहतात त्यावेळेला ते संतुलन होतं आणि तुमची शांतता येते. त्यामुळे नेहमी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जे आवडेल त्याप्रमाणे एखादं धार्मिक पुस्तक किंवा चांगलं म्युझिक ह्याचा सतत सहवास असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे स्ट्रेस कमी करण्यासाठी. आता याच्या व्यतिरिक्त डॉक्टरी सल्ल्याप्रमाणे तुम्ही सतत बाळाशी बोललं पाहिजे, की बाळाला साधारण एक 5 महिने झाल्यानंतर हिअरिंग येतं, म्हणजे ऐकू येतं त्याला, आणि जसं ते ऐकू येतं तसं तुम्ही बोललेलं पण बाळाला कळतं. तर तुम्ही खूप पॉझिटिव्ह गोष्टी बोलल्या पाहिजेत रोज. बाळ हल्ल्यानंतर त्याला छान प्रकारे प्रेमळ गोष्टी, प्रेमळ शब्द यायला पाहिजेत किंवा केअरिंग जायला पाहिजे. तुम्ही, तुमचा हजबंड असेल किंवा घरातले लोकांनी पण, म्हणजे छान दिसतेस आज, आज व्यवस्थित दिसतं, बाळ हलतं का, किंवा बाळ हल्ल्यानंतर त्याला ओ हॅलो, ह्या पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही बाळाशी संवाद साधायला लागता त्यावेळेला तुमचा नॅचरली स्ट्रेस कमी होतो, आणि तो स्ट्रेस कमी झाला की ते बाळाच्या विकासासाठी खूप उपयोगी पडतं. त्यामुळे बाळाशी संवाद साधणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस कमी करण्यासाठी. आता शेवटचा उपाय म्हणजे स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही योग्य डॉक्टरी सल्ला घेणं. तुम्हाला कोणता डॉक्टर हवा आहे, तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्ही त्या डॉक्टरकडे जाता त्यावेळी तुम्हाला खूप छान वाटतं का, किंवा डॉक्टर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतात का तुमच्या कंडिशन्सबद्दल वगैरे, हे तुम्ही पडताळून पाहिलं पाहिजे. आणि जर नसेल तर एकतर डॉक्टरांना तुम्ही विचारलं पाहिजे किंवा तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे डॉक्टर तुम्ही चेंज केला पाहिजे. पण डॉक्टरी सल्ला हा खूप महत्त्वाचा आहे, आणि डॉक्टरी सल्ल्यासाठी तुम्ही पहिली पूर्वतयारी करायला पाहिजे. जेव्हा कधी तुम्ही डॉक्टरकडे जाता त्यावेळेला तुमच्याकडे लिस्ट तयार पाहिजे की तुम्हाला काय प्रश्न आहेत ते. मग त्यामुळे एखाद दुसरा प्रश्न इकडे तिकडे जात नाही आणि तुम्ही नीट त्यांच्याशी संवाद साधता. आणि एकदा त्यांनी संवाद व्यवस्थित सांगितलं की तुम्ही शांत चित्ताने जर ते ऐकलं तर तुमच्या डोक्यात त्याचं रजिस्टर होतं, तुमच्या मेंदूत त्याची नोंद होते, आणि मग तुमचा स्ट्रेस कमी होतो. नाही तर तिथे नाही ऐकायचं आणि मग अरे ते टीटीचं इंजेक्शन कधी घ्यायचं होतं ते मी विसरलेच विचारायचे, आणि मग तो स्ट्रेस चालू होतो. सो असं नाही व्हायला पाहिजे. आता डॉक्टरकडे ज्यावेळेस जातात त्यावेळेला युजली आपण काय करायला हवंय, म्हणजे प्रत्येक महिन्यात कुठल्या टेस्ट खूप महत्त्वाच्या असतात, सोनोग्राफीज कुठल्या महत्त्वाच्या असतात, असा एक शेड्यूल असतं, ANC शेड्यूल. आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये, श्री हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंटला मी एक शेड्यूल देते त्यांना, की अँटीनेटल पिरियड म्हणजे प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी कधी कधी करायला हव्यात, हे अकॉर्डिंग टू रेकमेंडेशन सगळ्या ऑर्गनायझेशनचं किंवा आरोग्य संघटनेचे हे एक टिप्स आहेत, की हे गाईडलाईन्स आहेत, की ह्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही केले पाहिजे. एकदा जर तुम्ही ते समोर ठेवलं की त्याला चेकलिस्ट सारखं होतं, की म्हणजे यू नो दॅट मी डेटिंग स्कॅन केला होता, मग मी NT स्कॅन केलेला आहे किंवा माझे ब्लड टेस्ट झालेले आहेत, हे तुम्ही पण तितकेच ऍक्टिव्हली सहभागी व्हायला पाहिजे प्रेग्नन्सी केअरमध्ये. ज्या वेळेला तुम्ही हे सहभागी होता आणि सगळं लिहून ठेवता बरोबर, त्यावेळेला नॅचरली तुमचा स्ट्रेस कमी होतो, कारण यू नो दॅट यू आर प्रिपेअर्ड, तुम्ही तयार आहात सगळ्या गोष्टीला. यू नो की माझ्या बाळाची आतापर्यंत कुठेपर्यंत प्रगती झालेली आहे आणि कसं कसं माझी प्रेग्नन्सी चालू आहे. प्रेग्नन्सीचे जे काही खाचखळगे असतात ते सगळे डॉक्टरांना विचारले पाहिजेत, आणि एकदा तुम्हाला ते कळले की तुम्ही एकदम निर्विघ्नपणे त्या प्रेग्नन्सीचा प्रवास चांगल्या प्रकारे करू शकता आणि स्ट्रेस फ्री राहता तुम्ही. आणि ह्या स्ट्रेस फ्री राहणं हे सर्वांसाठीच, तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या बाळासाठी, सर्वांसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे तुम्हाला स्वतःला स्ट्रेस फ्री राहिल्यानंतर आनंदी राहता येतं, हॅपीनेस. आणि फायनली सर्व लोकांमध्ये सर्वांना सच्चित आनंदच हवा असतो, आणि तो हॅपीनेस राहण्यासाठी किंवा हॅपीनेस मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा स्ट्रेस कमी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सो अजूनही तुम्हाला काही माहिती असेल तर आपल्याकडे इथे श्री हॉस्पिटलमध्ये काउन्सिलर आहेत,
आम्ही त्यांच्याशी बसतो, त्यांच्याशी बोलतो. प्रत्येक प्रेग्नंट पेशंटला आम्ही बुधवारी योग्य आहाराचा सल्ला देतो, ते फ्री असतो. त्याच्यानंतर आपण एक्सरसाइज असतात की तुम्ही स्वतःचे छोटे छोटे व्यायाम असतात, म्हणजे हलके फुलके व्यायाम असतात जे बाळासाठी उपयोगी असतात, किंवा रक्ताभिसरण तुमचं चांगलं होतं, सर्क्युलेशन, आणि बाळाची वाढ चांगली होऊ शकते. असे आम्ही शनिवारी क्लासेस घेतो. असे ANC क्लासेस असतात. तुम्हाला वेगवेगळ्या पोझिशन, त्याची काही माहिती असते, ती सगळी दिली की आपला आपोआपच स्ट्रेस कमी होत होतो. आम्ही सगळी देतो. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही अधिक माहिती असेल तर तुम्ही डायरेक्टली श्री हॉस्पिटलला येऊ शकता, आम्हाला भेटू शकता. यू कॅन टेक एन अपॉइंटमेंट अँड कम अँड सी अस. सो ऑल दी बेस्ट. थँक यू व्हेरी मच.